नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जगतपाल फाउंडेशन तर्फे मी जगतपाल सर आपलं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज दिनांक 29 जून 2025 रोजी कंबाईन ग्रुप बी चा जो मेन्सचा पेपर झाला याच्यामधलं इंग्लिश विषयाचा ॲनालिसिस आपण करणार आहोत। मित्रांनो, पेपर जर एकंदरीत पाहिला तर पेपर सोपा होता, अवघड नव्हता। याच्यामध्ये 18 प्रश्न व्होकॅब्युलरी विचारले गेले की जे पीवायक्यूवर आधारित होते आणि 27 प्रश्न याच्यावर ग्रामरवर होते आणि 5 प्रश्न त्या उतार्यावर होते। मित्रांनो, उतारा थोडासा किचकट स्वरूपाचा होता। किचकट स्वरूपाचा म्हणण्यापेक्षा थोडासा लेंदी होता, वाचण्यासाठी मुलांचा वेळ गेला आणि त्याच्यामुळे विद्यार्थी थोडे हबकले की बाबा पेपर कठीण होता, पेपर अवघड नव्हता। तो वाटला तसा पेपर अवघड आहे, परंतु पेपर सोपा होता। तर ठीक आहे, आपण आपली सुरुवात करूया, ॲनालिसिसला सुरुवात करूया। पाहूया मित्रांनो, पहा इथं क्वेश्चन नंबर 51 दिला 51। फाइंड आउट द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द गिवन वर्ड। इथं मीनिंग आपल्याला निवडायचं आहे। इनिव्हिटेबल, इनिव्हिटेबल या शब्दाचा मराठीत अर्थ होतो अटळ, म्हणजे दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड। याचं उत्तर 4 पाहिजे मित्रांनो। बरं, पहिले उत्तर का नाही, दॅट विच कॅन नॉट बी अटॅक्ड, याला इम्प्रेग्नेबल म्हणतात इंग्लिशमध्ये। इम्प्रेग्नेबल म्हणजे की ज्याच्यावर हल्ला चढवता येत नाही असा, बरं का। इम्प्रेग्नेबल म्हणजे ज्याच्यावर हल्ला चढवता येत नाही तो इम्प्रेग्नेबल। बरं, दुसरं का नाही आलं, दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड म्हणजे जे समजण्यास अवघड आहे, मग त्याला इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो अनइंटेलिजिबल किंवा त्याला दुसरं एक नाव आहे ॲम्बिग्युअस, किचकट, समजण्यास अवघड, म्हणजे हे सुद्धा लागू होत नाही। बरं, तिसरा जिल्हा आहे दॅट विच कॅन नॉट बी हर्ड, की जे आपल्याला सहज ऐकू येऊ शकत नाही, मग त्याला आपण इनऑडिबल असं म्हणू शकतो। म्हणजे पहिले 3 ऑप्शन नाही, ऑप्शन क्रमांक 4 तुमचं उत्तर पाहिजे। चला 56 कडे आपण जाऊया। बरं, काय क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन। तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। मित्रांनो, करता जो इथं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अनेक वचनी वाटत असला तरी अमेरिका एक देश आहे, सिंग्युलर नाउन आहे, मग साहजिकच ते सिंग्युलर वर्ब पाहिजे। द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथं कन्सिस्टचे रूप दिले, कन्सिस्ट्स ऑफ पाहिजे, कन्सिस्ट ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज, वेगवेगळ्या राष्ट्रातले जे लोक आहेत त्यांचा समावेश अमेरिका आपल्या देशात करून घेते, म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रात लोक त्या अमेरिकेत येऊन राहतात। मित्रांनो, इथं कन्सिस्ट आला असता पण एक वचनी असल्यामुळे क्रियापदाला एस एस लावा लागतो, नुसता V1 वापरता येत नाही। डायरेक्ट कन्सिस्टिंग वर्ड वापरता येत नाही, ॲमेझार किंवा वाजवेर नंतर किंवा शाल्बील नंतर चौथं रूप येतं, म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अनेक वचनी नाही आहे, अनेक वचनी असता तर हॅव आला असता, पण एक वचनी असल्यामुळे हे सुद्धा लागू होत नाही, म्हणजे हे कन्सिस्ट ऑफ हे उत्तर त्याचं बरोबर आहे की अमेरिका वेगवेगळ्या राष्ट्रातील लोकांचा समावेश आपल्या देशात करून घेते। उत्तर क्रमांक 4 आहे 52चं। आपण 53 कडे आता जाऊया। पहा काय क्वेश्चन पाहता, फाइंड आउट द करेक्ट पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स। इथं 4 विधानं दिली आहेत आणि 4 विधानामध्ये जे एक वर्ड दिला आहे त्याचं पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचे। इथं ऑल शब्द ABCD या 4 वाक्यांमध्ये दिलेला आहे, मग तो ऑल कोणत्या वाक्यामध्ये कशाची भूमिका पार पाडतो ते आपल्याला सांगायचं आहे। पहा मित्रांनो, इथं दिलंय ऑल इज नाव लॉस्ट, सगळं काही आता लॉस्ट झालंय, सगळं काही गमावलं गेलंय। इथं ऑल हे एक प्रोनाउन आहे, प्रोनाउन कोणतं आहे ते पण इंडेफिनिट प्रोनाउन आहे, पण ठीक आहे, इथं आपण याचं पार्ट्स ऑफ स्पीच पाहूया, प्रोनाउन। बरं, ऑल मेन आर मॉर्टल, सगळे मनुष्य हे मरते, प्रत्येकाला मरण येणार आहे, मॉर्टल म्हणजे मरते की ज्याला मरण येणार आहे। मग मेन त्याचं वर्णन करणारा शब्द ऑल हे ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणा किंवा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणा। जेव्हा काउंटेबल नाउन पूर्वी ऑल आलेला असेल तेव्हा तो ॲडजेक्टिव्ह नंबर म्हणून कार्य करतो आणि अनकाउंटेबल साठी आलेला असेल तेव्हा तो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असतो, मग इथं तो ॲडजेक्टिव्हची भूमिका पार पाडतोय। ठीक आहे, ओके। तिसऱ्या ठिकाणी पाहूया, ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ, त्याने स्वतःच्या अंगावर सगळीकडे कॉफी सांडली, मग त्याने कॉफी सांडली, कुठे सांडली, ऑल ओव्हर हिमसेल्फ,
इथं क्रिया केव्हा कोठे कशी घडली सांगणारा घटक ऍडवर्ब असतो. मग कॉफी सांडली तर कुठे सांडली? ऑल ओव्हर. मग इथं ऑल ऍडवर्बची भूमिका पार पाडतोय. बरं, आणि डी मध्ये पाहूया, दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम हाऊस. ते सगळेजण एकत्रित एकाच घरात राहतात. मित्रांनो, इथं एकटा ऑल असता तर प्रोनाऊनची भूमिका पार पाडला असता, पण ऑलच्या आधी जर एखादं डिटर्मिनर, एखादा आर्टिकल किंवा त्या ठिकाणी एखादं पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, ही इज हर, किंवा एखादं प्रोनाऊन, एखादं डिटर्मिनर या ठिकाणी आलेलं असेल तेव्हा ते नामाची भूमिका पार पाडतं. इथं दे ऑल म्हणजे सगळे एकत्रित, ही इथं नाऊनची भूमिका पार पाडतं. आता पाहूया प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, नाऊन कुठे? प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब आणि नाऊन. तुमचं उत्तर क्रमांक 2 इथं 53. ठीक आहे, पुढे जाऊया. तो पण कडे आपण येऊया. चला, आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. इथं सुद्धा तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच विचारलंय. आय एट सम राईस, मी थोडा भात खाल्ला. मित्रांनो, राईस नाम आहे, राईस नाम आहे. नामापूर्वी येणारा कोणताही शब्द जर त्या नामाचं वर्णन करतोय तर तो विशेषणाची भूमिका पार पाडतो. मग इथं जो सम आहे तो सुद्धा ऍडजेक्टिव्ह म्हणून भूमिका पार पाडतोय. राईस खाल्ला, पण कसा? थोडा राईस खाल्ला, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, म्हणून इथं हा ऍडजेक्टिव्ह आहे. उत्तर क्रमांक 2 पाहिजे. तो प्रोनाऊन नाही आहे, प्रिपोजिशन नाही आहे, ऍडवर्ब नाही आहे. म्हणजे 54चं उत्तर तुमचं 2 आलं पाहिजे. 55 कडे जाऊया. fill in the blank, fill in the blank with appropriate preposition from the option given below. A fair little girl, ती एक गोरी आणि छोटी मुलगी, sat under a tree. एकदम साधा सोपा प्रश्न होता की ती छोटी मुलगी, ती गोरी चिट्टी पोरगी, ती लहान मुलगी झाडाखाली बसली. ओव्हर झाडावर बसली असं नाही होणार. अंडर या ठिकाणी लागू होतंय, ओव्हर चुकीचं आहे. विथ पण लागू होत नाही, इंटू पण लागू होत नाही. झाडाखाली बसली, सावली खाली बसली ती. ओके, म्हणजे 55चं उत्तर तुमचं 2 पाहिजे. आता आपण जाऊया 56 कडे. व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. फारच थोडेसे धातू आहेत ते सोन्या इतपत जगामध्ये महाग आहेत, कॉस्टली. मग इथं विचारलं, इथे पॉझिटिव्ह डिग्री दिली मित्रांनो, कॉस्टली. हा, सिलेक्ट द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द अबव सेंटेन्स. कॉस्टली पॉझिटिव्ह, कॉस्टलियर कंपॅरेटिव्ह आणि कॉस्टलिएस्ट सुपरलेटिव्ह. आपल्याला आधी कॉस्टलियर कुठे सापडते ते आपण पाहूया. बरं, गोल्ड इज कॉस्टलियर दॅन मोस्ट अदर मेटल्स इन द वर्ल्ड. इथं आपल्याला सापडते. बरं, दुसरं का नकोय ते आपण पाहूया. गोल्ड इज वन ऑफ द कॉस्टलिएस्ट, इथं कॉस्टलिएस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह आहे, चालणार नाही. कॉस्टलिएस्ट मेटल्स इन द वर्ल्ड. तिसरं आलं असतं, नो अदर मेटल इज ॲज कॉस्टली ॲज गोल्ड इन द वर्ल्ड. मित्रांनो, ही पण पॉझिटिव्ह डिग्री आहे, चुकीचं आहे. आपल्याला पाहायचंय कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि फोर्थ मध्ये दिलंय, द गोल्ड इज मोर कॉस्टलियर दॅन एनी अदर मेटल. मित्रांनो, कॉस्टलियर शब्द वापरल्यानंतर मोर मोस्ट वापरायची गरज नसते, कारण ज्या ऍडजेक्टिव्हला मोर मोस्ट लागतो त्याला EREST लागत नाही, आणि ज्याला EREST लागला त्याला मोर मोस्ट लागत नाही. काइंड, काइंडर, काइंडेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट. इथं मोर बिग किंवा मोस्ट बिग चालत नाही. सेम त्याच पद्धतीने कॉस्टली, कॉस्टलियर आणि कॉस्टलिएस्ट, मोर मोस्ट वापरायची गरज नसते, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे 56चं ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर पाहिजे. ठीक आहे. बरं, आपण 57 कडे जाऊया. क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द सिंपल सेंटेन्स. खालीलपैकी कोणतं विधान हे सिंपल सेंटेन्स आहे? बरं, पाहूया. ही इज अनवेल सो ही कॅन नॉट अटेंड द ऑफिस. मित्रांनो, इथं 2 मेन क्लॉजचा यूज केलेला आहे. ही इज अनवेल सो ही कॅन नॉट अटेंड द ऑफिस, म्हणजे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स नाही. आपल्याला निवडायचं आहे सिंपल सेंटेन्स. जेव्हा 2 मेन क्लॉज, इकडे पहा, अँड, बट, ऑर, कॉमा, हेन्स, सो, इट या कंजंक्शनने जोडलेले असतात. कोणते? 2 मेन क्लॉज, तेव्हा तो कंपाऊंड असतो. मग इथं 2 मेन क्लॉज आहे, हे चुकीचं आहे. पण जेव्हा वाक्यात एकच एक अर्थपूर्ण विधान दिलेलं असतं, एकच एक मेन क्लॉज दिलेला असतो, दुसऱ्या वाक्याचा लवलेश नसतो, त्याला सिंपल सेंटेन्स म्हणतात. मग इथं एकच एक वाक्य दिलं, ही कन्फेस्ड हिज क्राईम, त्याने स्वतःचा गुन्हा मान्य केला.
हा सिंपल सेंटेन्स आहे, कळला का? मग हे तुमचं उत्तर दुसरं राहील. बरं, तिसरं आणि चौथं कोणत्या प्रकारचे ते आपण अभ्यासून घेऊ. ही कॅन नॉट स्पीक नॉर कॅन ही राईट. तो लिहू शकत नाही, तो बोलू शकत नाही, तसंच तो लिहू शकत नाही. हे नाही आणि तेही नाही. मित्रांनो इकडे पहा, आयदर ऑर आणि नायदर नॉर याची जे विधान आहेत याने दोन मेन क्लॉज जोडलेले असतील तर ते सुद्धा कंपाऊंड असतं. म्हणजे हे विधान कंपाऊंड मध्ये मोडतं. हे चुकीचं आहे. ही कन्फेस्ड दॅट ही इज गिल्टी. त्याने मान्य केलं की तो गुन्हेगार आहे. मित्रांनो, जेव्हा एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो, एक मेन प्लस एक सबऑर्डिनेट क्लॉज, तेव्हा तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. म्हणजे हे विधान सुद्धा लागू होत नाही. एकच एक उत्तर आहे, आपल्याला ते उत्तर निवडायचं होतं, आपण निवडलं, पण हे का नाही तर त्याचं सुद्धा आपण त्याचं जस्टिफिकेशन इथं पाहिलं. ठीक आहे, 58 कडे आपण जाऊया. पहा 58 मध्ये काय दिलंय, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. इथं 4 विधानं दिले, त्याच्यातनं ग्रॅमॅटिकली करेक्ट निवडायचं आहे. ज्योती हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. मित्रांनो, हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. ऑलवेज हा शब्द कर्त्यानंतर पाहिजे होता. उदाहरणार्थ पहा, ही ऑलवेज गोज टू द जिम एव्हरी संडे, किंवा तो नेहमी प्रत्येक संडेला जिम जातो. ही ऑलवेज स्पीक्स ट्रू, तो नेहमी खरं बोलतो. ऑलवेज हा शब्द कर्त्यानंतर आला पाहिजे, म्हणजे ग्रॅमॅटिकली हे रॉंग होईल. बरं, दुसरं, ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ज्योतीला सकाळ सकाळी घाई करावी लागते खूप, कारण ती खूप उशिरा उठते. सकाळी उशिरा उठल्यामुळे तिला खूप घाई करावी लागते, म्हणजे हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. बरं, हे वाक्य ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट कसं? ज्योती गेट्स अप सो लेट हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग, याचं कन्स्ट्रक्शन बरोबर नाही. ज्योती इज गेटिंग अप सो लेट हॅव्हिंग सो हरी इन द मॉर्निंग, हे सुद्धा कन्स्ट्रक्शन ग्रॅमॅटिकली रॉंग ठरतं. म्हणजे उत्तर तुमचं 2 बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 2, 58. चला 59 कडे आपण जाऊया. पेपर अवघड नाहीये. बरं, पाहूया. आयडेंटिफाय द ॲडवर्ब क्लॉज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला ॲडवर्ब क्लॉज निवडायचं आहे. 4 विधानं दिली. ते फॉट ॲज हिरोज डू. ते असे लढले की जसे काही नायक लढतात. बरं का, म्हणजे इथं ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर इथं दिलेला आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर कधी? की जेव्हा तुलना ॲज किंवा ॲज इफ, ॲज दोच्या रचनेने केलेली असते, तेव्हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर होतो. इथं क्रिया कशी घडली हे दर्शवलेलं आहे. मग क्रिया केव्हा कोठे कशी घडली सांगणारा घटक ॲडवर्ब असतो. इथं अख्खं वाक्य माहिती देतं की ते असे लढले जसे काही हिरो लढलेत. मग ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर पहिल्याच याच्यामध्ये सापडतो. ॲडवर्ब क्लॉज निवडायचा आहे, मी त्याचा प्रकार सुद्धा सांगितला. बरं, दुसरा, तिसरा, चौथा का नाहीये? आय एक्सपेक्ट दॅट आय शॅल गेट अ प्राइज. मी एक्सपेक्ट करतो. काय एक्सपेक्ट करतो? व्हॉट. जर मेन क्लॉज मधल्या क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे नाऊन असतं. लक्षात घ्या, क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारला तर येणारं उत्तर नाम असतं. तो एका शब्दातील किंवा एका वाक्यातील. व्हॉट इज इट? पेन. मी एखाद्याला विचारतो व्हॉट इज युअर नेम, तो सुद्धा त्याचं नाव सांगतो, गोपाल, गणेश, गीता. ठीक आहे. मग मी एक्सपेक्ट करतो, मी आशा करतो. काय आशा करतो? मग येणारं कंजंक्शन पासूनचं वाक्य की दॅट आय शॅल गेट अ प्राइज, हा नाउन क्लॉज आहे. ठीक आहे. काय नाही प्रश्न विचारावा, शॉर्टकट की ती. बरं, हिअर इज द बुक यू वॉन्ट. आता मेन क्लॉज मधल्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल जर समोरचं वाक्य अधिकची माहिती देते तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉजची भूमिका पार पाडतो. इथं पुस्तकाबद्दल माहिती आहे की हिअर इज द बुक, हे ते पुस्तक आहे की जे तुला पाहिजे होतं. पुस्तकाबद्दल माहिती आहे, नामाबद्दल माहिती दिली आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉजलाच रिलेटिव्ह क्लॉज असं देखील म्हणतात. का? कारण इथं हु, हुम, हुज, विच, दॅट अशा शब्दांचा उपयोग केलेला असतो. रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा म्हणू शकतात, ऍडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा म्हणू शकतात. चौथं, आय फिअर दॅट आय शॅल फेल. इथं सुद्धा नाउन क्लॉज आहे. मला भीती वाटते. काय भीती वाटते? दॅट आय शॅल फेल, की मी फेल होऊन जाईल. मग हा सुद्धा नाउन क्लॉज आहे. मग आपलं उत्तर, आपल्याला ॲडवर्ब क्लॉज विचारला होता त्यांनी, ॲडवर्ब क्लॉज ते पहिलं.
म्हणजे 59चं उत्तर आहे पहिलं. चला पुढे जाऊया आपण 60 कडे. क्वेश्चन दिलाय 60 मधला. ESPN इज शोविंग ऑल द मॅचेस लाईव्ह. ESPN ही जी एजन्सी आहे, ESPN म्हणजे या ठिकाणी एंटरटेनमेंट अँड स्पोर्ट्स प्रोग्राम नेटवर्क असं ती एजन्सी आहे. मग ती इज शोविंग ऑल द मॅचेस लाईव्ह. मग सगळे मॅचेस ती लाईव्ह दाखवते. प्रेझेंट कंटिन्युअस दिलाय. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबोव. पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला विचारलंय मित्रांनो. साहजिकच प्रेझेंट कंटिन्युअस असल्यामुळे त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना एम आर बीइंग V3 पाहिजे. एम आर प्लस बीइंग प्लस V3 इथं पाहिजे. बरं मित्रांनो, इथं ऑल द मॅचेस आर शोन इन ESPN ऑन ESPN हे चुकीचं आहे, कारण इथं एम आर बीइंग नाही आहे, त्यामुळे ग्रामॅटिकली पण ते इनकरेक्ट आहे. ऑल द मॅचेस आर बीइंग शोन ऑन ESPN. बरं इथं अर्धवट दिलाय, लाईव्ह शब्द पण काढलेला आहे, चुकीचं आहे. बरं ऑल द मॅचेस आर बीइंग शोन लाईव्ह ऑन ESPN. ऑन ESPN नको होता, इथं बाय ESPN पाहिजे होता, कारण सगळ्या मॅचेस दाखवल्या गेल्या लाईव्ह त्या ESPN या एजन्सीकडून. म्हणजे ऑप्शन क्रमांक जो आहे तुमचा D आहे, ऑल द मॅचेस आर बीइंग शोन लाईव्ह बाय ESPN. याचं उत्तर तुम्हाला सापडतंय D ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. म्हणजे 60चं उत्तर पाहिजे होतं पहिलं. ओके चला आपण जाऊया 61 कडे जाऊया. आता ग्रामर एवढा अवघड नाही आहे याच्यामध्ये. ज्या लोकांनी ग्रामरचा अभ्यास चांगला ठेवलाय त्यांना सहज सोपं गेलं असेल. आणि व्होकॅब्युलरी पाहिली पण ती पण PYQच आहे. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग्स. मित्रांनो काही वेळा परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला आहे की जो जीवनाकडे किंवा एखाद्या वस्तूकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहतो अशा व्यक्तीला काय म्हणतो आपण? आशावादी व्यक्ती म्हणतो. ऑप्टिमिस्ट, आशावादी. की जो जीवनाकडे ब्राईट साईडने पाहतो, उजळतेने पाहतो. उजळतेने पाहतो शब्दशः पॉझिटिव्हली पाहतो की त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात, ऑप्टिमिस्ट. आणि ज्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी डार्क दिसतात, वन हू लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स, त्याला पेसिमिस्ट म्हणतात. त्याला आपण निराशावादी म्हणतो. काही लोक असतात भरपूर की तुमच्यात आशावाद तर टाकणार नाही पण नेहमी निराशा टाकतील, मग पेसिमिस्ट म्हणतात त्याला. आपलं उत्तर पहिलंच बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. बरं सिनिक कशाला म्हणतात? तर सिनिक असा व्यक्ती असतो की जो व्यक्ती दुसऱ्यांचे दोष पाहतो. बऱ्याच लोकांना खोड असते, ती इनबॉर्न खोड असते की दुसऱ्याचे चांगले गुण तर कधी पाहणार नाही पण नेहमी दुसऱ्याच्या खोड्याच पाहतील, दुसऱ्याची नेहमी चुकाच दिसतील त्यांना. मराठीमध्ये आपण म्हण वापरतो की दुसऱ्याच्या डोळ्यातलं छोटंसं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मग असे जे व्यक्ती असतात ते सिनिक असतात, दुसऱ्यांचे दोष पाहणारे. ओके म्हणजे हे सुद्धा लागू होत नाही. ह्युमॅनिस्ट म्हणजे मानवतावादी, त्याला आपण फिलॅन्थ्रोप असंही म्हणू शकतो, परोपकारी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पहिलं पाहिजे होतं, 61चं पहिलं. चला 62 कडे आपण जाऊया. चूज द वर्ड और वर्ड्स टू डिफाइन द फॉलोइंग सेंटेन्स. बरं पाहूया. वन हू इट्स टू मच. असा व्यक्ती की जो खूप खातो, खादाड म्हणतो आपण त्याला. त्याला इंग्लिशमध्ये ग्लुटॉन म्हणतात, खादाड. वन हू इट्स एक्सेसिव्ह फूड, मग त्याला ग्लुटॉन म्हणतात. म्हणजे उत्तर ए. हंग्री हा म्हणजे भुकेला. भुकेला व्यक्ती जास्त खाईलच असं काही नाही, तो उपाशी पण राहू शकतो, म्हणजे हे लागू होत नाही. अँक्शियस म्हणजे चिंतातूर, ज्याला अतिचिंता सतवते, रात्रंदिवस तो चिंतेमध्ये गडलेला असा व्यक्ती अँक्शियस असतो, मग तो चिंतातूर हे लागू होत नाही. हिपोक्राईट म्हणजे ढोंगी, चांगलं बनण्याचा जो आव आणतो त्याला म्हणतात ढोंगी, हिपोक्राईट. मग हे लागू होत नाही. मग आपला ऑप्शन ए कुठं सापडत आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. 62चं उत्तर येईल 1. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला भाषा अलंकार ओळखायचा आहे मित्रांनो. रेअर विचारला तो हा प्रश्न.
भाषालंकार. पाहूया भाषालंकार काय. ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन. तो आमच्या संस्थेतल्या संघटनेचा 3 पिलर पैकी एक महत्वाचा पिलर आहे. वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन. जे 3 पिलर आहे त्याच्यापैकी एक महत्वाचा पिलर, तो आधारस्तंभ आहे आमच्या संघटनेचा. मित्रांनो, इथं अलंकार होतो मेटॅफर, याला म्हणतात रूपक. रूप एक याची जर संधी विग्रह केला तर 2 भिन्न गोष्टी या एकच आहेत असं समजून वर्णन केलं असेल तर त्याला रूपक अलंकार म्हणतात. मी उदाहरण समजून सांगतो. ही इज द लायन ऑफ आवर क्लास. तो आमच्या क्लासमधला सिंह आहे. किंवा ही इज द लायन इन द बॅटल. तो रणांगणातला सिंह आहे. सिंह आणि तो भिन्न नाही आहे, एकच आहे. मग इथं पण वर्णन केलं आहे की तो आमच्या संघटनेचा आधारस्तंभ आहे. तो आणि आधारस्तंभ वेगळा नाही. जेव्हा एखादी गोष्ट भिन्न गोष्ट, 2 भिन्न गोष्टी या एकच आहेत असं समजून वर्णन केलं असेल तेव्हा रूपक अलंकार होतो. रूप एक मेटाफर. पण जेव्हा 2 भिन्न गोष्टी एक सारख्या आहेत, सारख्या, तेव्हा उपमा अलंकार होतो. त्याला इंग्लिशमध्ये सिमिली म्हणतात. हा उपमा. मग याचं वर्णन लाईक, सो, ॲज न केलेलं असतं. उदाहरण समजून सांगतो. ही लुक्स लाईक अ लायन. तो सिंहासारखा दिसतो, सिंहासारखा आहे, उपमा दिली. पण तो सिंहच आहे, ही इज द लायन, तेव्हा होईल ते रूपक मेटाफर. हिज मसल्स आर ॲज हार्ड ॲज आयर्न. त्याचे मसल्स लोखंडासारखे मजबूत आहे. लाईक सो ॲज असेल तर. पण मी म्हणतोय की हिज मसल्स आर आयर्न. त्याचे मसल्स म्हणजे लोखंड आहेत, तेव्हा होईल तो मेटाफर. बरं, पॅराडॉक्स कधी होतो? याला विरोधाभास म्हणतात. विरोधाभास कधी? की जेव्हा परस्पर विरोधी घटना एकाच वाक्यात वापरलेल्या असतात किंवा परस्पर विरोधी शब्द एकाच वाक्यात वापरलेले असतात. उदाहरण समजून सांगतो. ही इज रेग्युलरली इरेग्युलर. रेग्युलरली इरेग्युलर. तो नियमितपणे गैरहजर आहे. मित्रांनो, रेग्युलरली शब्द वापरलाय, पुन्हा इरेग्युलर वापरलाय, दोघी परस्पर विरोधी आहे. अजून एक सांगतो. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मनुष्य बनवतो आणि ईश्वर डिस्पोज करतो, सत्यानाश करतो, विध्वंस करून टाकतो. म्हणजे मॅनच्या विरुद्ध गॉड आणि प्रपोजेसच्या विरुद्ध डिस्पोजेस. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मग अशा पद्धतीचे जे विरोधाभास दर्शवलेला असेल, 2 विरोधी परस्पर संकल्पना एकाच वाक्यात वापरल्या असेल तेव्हा पॅराडॉक्स होतो. मग हे पण लागू होत नाही. अलिट्रेशन याला म्हणतात मराठीमध्ये अनुप्रास. जेव्हा वाक्यात एकच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. हिंदीमध्ये पहा, चंदू के चाचाने चंदू के चाचे को चांदी के चमचे से चटणी चटाई, च च च. मराठीमध्ये काकूने काकाचे कागद कात्रीने करा करा कापले, क क ची पुनरावृत्ती झाली. इंग्लिशमध्ये सांगतो. शी स्पोक टू समवन स्पेशल ऑन संडे. SSC ची रिपिटेशन झालं. मग जेव्हा एकच अक्षर रिपीट होतंय तेव्हा अलिट्रेशन होतो, बरं का. मग हे सुद्धा लागू होत नाही. मग सिमिली पण लागू होत नाही. आपलं उत्तर मेटाफरच आहे, आधीच आपण पाहिलंय. रूपक 2 भिन्न गोष्टी ह्या एकच आहेत. त्याचं अजून एक उदाहरण देतो. ही इज माय हार्ट. तो म्हणजे माझं हृदय. मग तो आणि त्याचं हृदय हे वेगळं नाही, एकच आहे. ही इज द लायन. कळलं का? मग 2 भिन्न गोष्टी ह्या एकच आहेत असं समजून वर्णन केले तेव्हा मेटाफर होतो. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. जाऊया पुढे 64 कडे जाऊया. चूज द करेक्ट वर्ड फॉर इडियोमॅटिक फ्रेज. आउट ऑफ क्वेश्चन. मित्रांनो, आउट ऑफ या क्वेश्चनचा अर्थ होतो अशक्यप्राय, इम्पॉसिबल. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो, यार तो प्रश्न माझ्या सिलेबस मधला नाही, म्हणजे ते माझं काम माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, माझ्यासाठी ते अशक्यप्राय, इम्पॉसिबल आहे, बरं का. मग उत्तर इथं 2 इम्पॉसिबल. आउटसाइड म्हणजे काय? बाहेरचे. हे तर काही लागू होत नाही. बाहेरचे, इझी, सोपे. अशक्यप्राय, इम्पॉसिबल, हे उत्तर आपलं लागू होतं. बरं, मॅनर्सलेस म्हणजे काय? संस्कारहीन. आपलं उत्तर इम्पॉसिबल पाहिजे. 64 उत्तर 2. आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे इम्पॉसिबल. इम्पॉसिबल टू अचीव. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी ते अशक्य. 64 झालं. आता 65 कडे आपण जाऊया. काय क्वेश्चन 65 मध्ये पहा. चूज द इडियम दॅट मीन्स टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स ऑर डिफिकल्टीज. सक्सेस मिळवणं
पण कोणतेही कष्ट न घेता, कोणतेही डिफिकल्टीज किंवा कोणतेही अडथळे पार न येता यश मिळवणं. आपण म्हणतो की मला यश मिळताना कोणत्याच गोष्टीची अडचण आली नाही, कोणतेच संकट माझ्या आयुष्यात उभे राहिले नाही. मग अशा सिच्युएशनला म्हणतात स्मूथ सेलिंग. सेलिंग म्हणजे नौकानयन करणे, जहाज चालवणे. म्हणजे त्याची नौका पार झाली कोणत्याही अडथळ्याशिवाय, तो किनारी लागला. बरं, हॅव अन एक्स टू ग्रीन याचा अर्थ होतो आपला हेतू किंवा मतलब किंवा स्वार्थ साधून घेणे. वाहत्या गंगेत हात धुवून घेणे आपण म्हणतो. वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे, संधी साधून घ्यायची, त्याला म्हणतात हॅव अन एक्स टू ग्रीन. ड्रॉप द बॉल. ड्रॉप द बॉल म्हणजे संधी मिस करणे. बरं का, संधी सोडून देणे. टू मिस द अपॉर्च्युनिटी. ड्रॉप द बॉल. ठीक आहे. बरं यार, संधी चालून आली होती पण मी सोडून दिली, मग ही ड्रॉप द बॉल. ओके. आणि चौथं दिलं आहे बार्किंग अप द रॉंग ट्री. बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणे. चुकीच्या मार्गाने जाणे किंवा चुकीचा मार्ग पर्याय निवडणे. त्याने जो पर्याय निवडला ना तो चुकीचा होता. ही वॉज बार्किंग अप द रॉंग ट्री. कळलं? बरं ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर होतं 2, स्मूथ सेलिंग. सोपा होता क्वेश्चन. आता एक मिनिट. 66. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. बरं, इथं आपल्याला ऑप्शन भरायचा आहे. आय मॅनेज टू गेट टू स्लीप डॅश डॅश देअर वॉज अ लॉट ऑफ नाईस. मराठीत अर्थ होतो भरपूर तिथं गोंगाट असून देखील मी माझे झोप घेणं मी मॅनेज केलं. झोप घेण्याचं मी मॅनेजमेंट करून टाकलं गोंगाट असून सुद्धा. बरं, मग इथं 4 पर्यायापैकी इथं लागू होतो ऑल्दो, दो, ऑल्दो, इवन दो, इवन इफ या शब्दांचा अर्थ होतो असे असले तरी. मग गोंगाट असला तरी सुद्धा मी तिथं झोप घेण्याचं मॅनेज केलं. इन स्पाइट ऑफ च्या ऐवजी लागू होत नाही म्हणजे हे चुकीचं आहे. आपलं उत्तर पहिलंच आहे. बिकॉज कारण नाही, बिकॉज ऑफ च्या कारणास्तव हे लागूच होत नाही. ठीक आहे, आपलं उत्तर निघालेलं आहे. पण बाकीचे उत्तर का नाही त्याचं अनालिसिस आपण डिटेलमध्ये पाहतोय, त्याच्यामुळे उत्तर आपलं आहे पहिलं. बरं, 67 कडे आपण वळूया, पाहूया. चूज द करेक्ट टेन्स वर्ब गिवन इन द ब्रॅकेट अँड कंप्लीट द सेंटेन्स. द पोलीस डॅश डॅश द थीप लास्ट नाईट. मित्रांनो, इथं लास्ट नाईट हा शब्द दिलाय. हा सिंपल पास्टचा सिग्नल वर्ड आहे. साध्या वर्तमान काळातले सिग्नल वर्ड कोणते? डेली, रेग्युलरली, युजली, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, ऑफन, सेल्डम, रेअरली, बेअरली, हार्डली, स्कार्सली, एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ. दररोज घडतंय, डेली घडतंय, नियमित घडणारी घटना साध्या वर्तमान काळात. पण एस्टरडे, ॲगो, लास्ट डे, लास्ट वीक, लास्ट मंथ, काल असं घडलं, परवा असं घडलं म्हणजे सिंपल पास्ट मध्ये जातो तो. लास्ट नाईट म्हणजे काल, भूतकाळ. साहजिकच इथं V2 पाहिजे. कॅचचं दुसरं रूप कॉट. द पोलीस कॉट द थीप लास्ट नाईट. पोलिसांनी काल रात्री चोराला पकडलं असा त्याचा अर्थ होतो. विल कॅच भविष्यकाळात जातो, चुकीचं आहे. शाल बी कॅचिंग. बरं, द पोलिसला शाल बी लागत नाही, विल बी लागतो, पण तरी सुद्धा भविष्यकाळात चुकीचं आहे. वुड कॅच हे लागू होत नाही. सिंपल पास्ट इथं दिसतोय, पोलिसांनी काल रात्री चोरांना पकडलं. बरं ठीक आहे. आता आपल्याला जायचंय 68 कडे. He got over his enemy by dash dash means. To get over फ्रेज इथं वापरलेली. To get overचं भूतकाळी रूप got over म्हणजे च्यावर मात करणे, च्याला मात देणे, पराभूत करणे, परास्त करणे. त्याने त्याच्या शत्रूवर मात केली. कशामुळे? बाय आर्टफुल मीन्स.
आर्टफुल म्हणजे चलाखी, चतुराई, गनिमी कावा. आपल्या भाषेत शिवरायांची भाषा आहे नी गनिमी कावा, म्हणजे मोठ्या चपळाईने, चतुराईने, चलाखीने, गनिमी कावा वापरून त्याने त्याच्या शत्रूवर मात दिली त्याने, शत्रूला. ठीक आहे. आर्टफुल मीन्स आर्टिस्टिक. आर्टिस्टिक म्हणजे त्या ठिकाणी कौशल्यपूर्ण म्हणू शकता तुम्ही, किंवा आर्टफुल म्हणजे त्याला कलात्मक म्हणू शकतात. कौशल्यरित्या म्हणण्यापेक्षा कलात्मक याचा अर्थ लागत नाही. आर्टफुल मीन्स सरळ सरळ गनिमी कावा. आर्टिकल, आर्टिकल शब्द चुकीचा आहे हा असा असता तर आर्टिकल म्हणजे याचे दोन अर्थ होतात. लेख होतो, दुसरा एक अर्थ वस्तू, चीज. आर्टिकल असंही होतो ना, व्याकरणाच्या भाषेत आर्टिकल उपपद पण होतं, पण हे चुकीचं आहे. हे शब्द तुम्हाला डिक्शनरीमध्ये सापडणार नाही. आर्टफुल आपलं पाहिजे उत्तर 2. ठीक आहे. 68चं उत्तर 2 आर्टफुल. चलाखी. 69 काय 69 पहा. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. अंडरलाइन केलेली म्हण त्याचा अर्थ सांगायचा इन द गिवन सेंटेन्स. वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाइम. आफ्टर हाफ टाइम म्हणजे थोड्या वेळानंतर, मॅच चालू झाल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही मॅच कॉल ऑफ केली. टू कॉल ऑफ मित्रांनो, कॉल ऑफ या शब्दाचा अर्थ होतो स्थगित करणे, कॅन्सल करणे, थांबवणे. ठीक आहे. रद्द करणे. मग एवढे अर्थ आहे त्याला कॉल ऑफ. मग रद्द करणे कॅन्सल्ड, पहिलंच उत्तर आहे कॅन्सल्ड. रिअरेंज पुन्हा आयोजन केलं, चुकीचं आहे. स्टार्टेड सुरुवात केली नाही. प्लॅन पुन्हा बेत आखला की खेळूया, सरळ सरळ कॅन्सल्ड. कॉल ऑफ, ऑफ करणे, बंद करणे, कॅन्सल करणे. ओके. 70 कडे जाऊया. चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन द मीनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड. प्लेंटी. प्लेंटी म्हणजे भरपूर, विपुल. त्याला अब्युंडंट असंही तुम्ही म्हणू शकतात. भरपूर, प्लेंटी, पुष्कळ, मेनी, अलॉट. बरं ठीक आहे. तुम्हाला ऑपोजिट विचारलाय, साहजिकच स्कारसिटी, तुटवडा. स्कारसिटी, स्कांटिटी असंही म्हणू शकता तुम्ही त्याला, तुटवडा. प्रायव्हेट म्हणजे काय? प्रायव्हेट म्हणजे खाजगी, हे लागू होत नाही. ओके. चीफ मुख्य, प्रमुख लागू होत नाही हे पण. लोअर म्हणजे खालचा, खालच्या पातळीचा, हे पण लागू होत नाही. म्हणजे तुमचं उत्तर स्कारसिटी, तुटवडा हे पाहिजे होतं. 70चं उत्तर आहे तुमचं 2. ओके. चला 71 कडे आपण जाऊया. द वर्ड एक्झॉटिक स्टँड्स इन द अँटोनिमस रिलेशनशिप विथ द वर्ड. मित्रांनो, एक्झॉटिक या शब्दाचा अर्थ 2 अर्थ आहे. एक्झॉटिक या शब्दाचा अर्थ होतो परकीय, बरं का, विदेशी, अलायन असं तुम्ही म्हणू शकता. आणि एक्झॉटिक या शब्दाचा अर्थ विलक्षण, अलौकिक असा सुद्धा होतो. ठीक आहे. असो, पाहूया. आता एक्झॉटिकचा विरुद्धार्थी विचारलाय मित्रांनो. एन्थोझियास्टिक याचा अर्थ होतो उत्साही. हा काही त्याला विरुद्धार्थी शब्द नाहीये. गेला. एक्साइटिंग, आकर्षक. एक्साइटिंग ऑफर दिल्या आम्ही आमच्या उत्पादनांवर. एक्साइटिंग, आकर्षक, उत्तेजित करणारं, हे पण लागू होत नाही. इंडिजिनस. इंडिजिनस या शब्दाचा अर्थ होतो स्वदेशी, परकीय किंवा विदेशीला स्वदेशी. हे पाहिजे आपलं उत्तर सी. इम्प्लिसिट. इम्प्लिसिट या शब्दाचा अर्थ होतो एक्झॅक्ट 1-2 सेकंद थांबा, मला आठवत नाही इम्प्लिसिट या शब्दाचा अर्थ. इम्प्लिसिट मित्रांनो, इम्प्लिसिट या शब्दाचा अर्थ होतो निर्विवाद. माफ करा, थोडं विसरलो होतो. निर्विवाद म्हणजे आपण त्याला बिनविरोध सुद्धा म्हणू शकतो. ओके. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात, पण सरपंच बिनविरोध निवडला, तो निर्विवाद, कोणताही वाद नसेल तेव्हा.
इम्प्लिसिट. मित्रांनो सी पाहिजे, सी सापडते आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे, चला 72 कडे जाऊया आपण. हे पहा मित्रांनो, सगळे क्वेश्चन्स जे आहेत त्याच्या सब ऑप्शन सकट आपण त्याचे उत्तर पाहतो की उत्तर का आले, कशासाठी आले, कशा पद्धतीने आले. The meeting will break up after the president has addressed the audience. The underlined phrase in the above sentence means. मित्रांनो एक वाक्य दिलंय की ती मीटिंग ब्रेकअप होईल म्हणे कधी, प्रेसिडेंट जेव्हा लोकांना उद्देशून बोलतील आणि उद्देशून बोलून झाल्यानंतर आफ्टर त्याच्यानंतर मीटिंग खलास होऊन जाईल आणि लोक इकडे तिकडे पांगून जातील. द मीटिंग विल ब्रेकअप. ब्रेकअप या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगायची गरज नाही किंवा मुलांना सांगायची गरज नाही. ब्रेकअप म्हणजे स्थगित होणे, तोडून टाकणे, संपणे, नाहीसे होणे. म्हणजे ती मीटिंग संपून जाईल असा त्याचा अर्थ सांगायचा त्यांना. बरं, इंटरप्ट अडथळा येणे हे लागू होत नाही. अडथळा येणे हे चुकीचं आहे. स्टॉप अँड कंटिन्यू आफ्टर इंटरव्हल. थांबणार आणि पुन्हा चालू होणार असं कसं, असं नाहीये. ब्रेकअप म्हणजे थांबणेच. डिवाइड अँड एंड, डिवाइड होणार आणि एंड होणार नाही. डिस्पर्स आणि डिझॉल्व हे दोन्ही शब्द आहेत. हे लागू शकलं असतं पण इथं दोन शब्द दिले, डिस्पर्स अँड डिझॉल्व. डिस्पर्स होणे म्हणजे पांगणे आणि डिझॉल्व म्हणजे संपणे. म्हणजे लोक सभा झाल्यानंतर इकडे तिकडे पांगतील आणि सभा संपून जाईल. म्हणजेच डी उत्तर पाहिजे आणि डी सापडते तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. 72चं उत्तर तुम्हाला 2 पाहिजे. ओके, चला आपण पुढे जाऊया. त्र्याहत्तर या शब्दाचा 73चा क्वेश्चन पाहूया. द वर्ड डॅश डॅश इज करेक्टली सिनोनिमस विथ द वर्ड उबिक्युटस. उबिक्युटस या शब्दाचा अर्थ होतो सगळीकडे अस्तित्व असणारा, सगळीकडे सापडणारा, जळी स्थळी काष्टी पाषाणी म्हणतो ना आपण, सगळीकडे. कण कण में हे भगवान असंही आपण म्हणतो. बरं असो, मग जो व्यक्ती किंवा जो घटक सगळीकडे आढळतो त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑमनी प्रेझेंट. ऑमनी प्रेझेंटला समानार्थी शब्द आहे उबिक्युटस. सर्वत्र आढळून येणारा. वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर त्याला म्हणतात ऑमनी प्रेझेंट. तर डी, डी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. मित्रांनो पहिलं आणि जनरल या शब्दाचा अर्थ साधारणता होतो. जनरल साधारण. युनिव्हर्सल वैश्विक होतं, हे लागू होत नाही. बरं, ट्रान्सपरंट या शब्दाचा अर्थ मराठीत जर घेतला तर पारदर्शक होतं, हे लागू होत नाही. उत्तर आपलं डी आहे, ऑप्शन क्रमांक 2. 73. चला पुढे जाऊया, 74 कडे जाऊया. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. अ गुड डिसिप्लिनेरियन who is able to get the best from those placed under. डिसिप्लिनियर हे शब्द इथं तुम्हाला विचारलाय. डिसिप्लिनेरियन, डिसिप्लिनेरियन या शब्दाचा अर्थ होतो शिस्तप्रिय व्यक्ती, शिस्तप्रिय असलेला. मित्रांनो डिसिप्लिनचं स्पेलिंग सुद्धा आयोगामध्ये बऱ्याच वेळा विचारलाय. हा डिसिप्लिन, डिसिप्लिन असा यांनी आहे, पण डिसिप्लिनेरियन मध्ये RIAN ए जोडलाय त्या ठिकाणी. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हे आलं असतं पण इथं सी राहून गेलाय. डिसिप्लिन, मग डिसिप्लिनेरियन शिस्तप्रिय. वाक्याचा अर्थ होतो जो शिस्तप्रिय व्यक्ती असतो तो त्याच्या अधीन असलेले जे लोक आहेत, जो प्लेस्ड अंडर त्याच्या अधीन असलेले जे लोक आहेत त्यांच्याकडनं तो बेस्ट ऑफ बेस्ट घेण्याचा प्रयत्न करतो. कारण एखादा व्यक्ती जर शिस्तप्रिय आहे त्याला ज्याच्याकडनं कामं करून घ्यायचे तो त्याच्याकडनं प्रभावीपणे ते कामं करून घेऊ शकतो. बट डिसिप्लिन शिस्तप्रिय. 74चं उत्तर 4 पाहिजे. 75 कडे जाऊया. Fill in the blank by using the correct future tense. Future tense विचारलाय. ओके, डोंट वरी डॅश डॅश लेट टू नाईट. इफ आय एम चुकीचं आहे, भविष्यकाळ विचारलाय. बरं, व्हेन आय एम हेही कटलं, व्हेन आय विल बी हेही कटलं. हे आलं असतं पण हे लागू होत नाही. डोंट वरी इफ आय विल बी लेट टू नाईट. जर मी उशिरा आलो तर काळजी करू नकोस, येईल मी वेळेवर. बरं का, इफ आय विल बी म्हणजे इथं कंजंक्शन सुद्धा तितकंच मॅटर करतं. इथं विल बी पण दिलाय पण इथं व्हेन नाही. जर मी उशिरा आलो आज रात्री तर घाबरू नकोस, डोंट वरी. उत्तर तुमचं 4 पाहिजे, 4. ठीक आहे, 75चं उत्तर 4. 76 कडे जाऊया. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड.
जर पाऊस पडला तर मॅच कॅन्सल होईल. द सेंटेन्स अबाउट एक्झेम्प्लिफाईज सबजंक्टिव्ह मूड. मित्रांनो इथं मूड विचारलाय, क्लॉज विचारलेला नाही. सबजंक्टिव्ह मूड. मूडचे 3 प्रकार आहे. सबजंक्टिव्ह. सबजंक्टिव्ह मध्ये काय येतं माहिती आहे ना? सबजंक्टिव्ह मध्ये ज्या गोष्टी कल्पनेच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे म्हणजे जिथे आपण फॅन्टसी करतो, इमॅजिनेशन करतो. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, जर मी भारताचा पंतप्रधान असतो तर. आय विश आय कुड फ्लाय, काश मैं उड सकता. बरं, असे कल्पना विलासात्मक ज्या गोष्टी असतील ते याच्यामध्ये मोडतील. प्लस अजून याच्यामध्ये इफ अनलेसच्या रचना, कंडिशनल क्लॉज. इफ यू वर्क हार्ड यू विल अचीव सक्सेस, जर हार्डवर्क केला तर यश मिळेल. म्हणजे कल्पनेच्या पलीकडच्याच गोष्टी आहेत. इफ अनलेसच्या रचना, त्याच्यानंतर इफ वेअरच्या रचना, त्याच्यानंतर इट इज टाइम किंवा इट वॉज टाइम, अशा प्रकारच्या रचना आल्या तर समजून घ्यायचं तो सबजेक्टिव्ह मूड आहे. संशयार्थ म्हणतात त्याला. त्याच्यानंतर येतो इम्पेरेटिव्ह मूड. इम्पेरेटिव्ह मूड मध्ये काय असतं? याच्यामध्ये सल्ला किंवा विनंती, प्लीज वगैरे केलेलं असतो, किंवा याच्यामध्ये आज्ञा किंवा लेटनेस होणारे वाक्य, हे इम्पेरेटिव्ह मोड मध्ये मोडतात. की असं कर, तसं कर, प्लीज मला एक ग्लास पाणी दे, आज्ञा दिलेली असते, ओपन द डोअर, किंवा लेट मी एक्सप्लेन द टॉपिक, मला टॉपिक एक्सप्लेन करू दे. अशा प्रकारचे इम्पेरेटिव्ह मध्ये असतात. आणि एक येतो शेवटचा, तो म्हणजे इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेटिव्ह म्हणजे याला विधानार्थी विधान असतं. विधानार्थी विधान याच्यामध्ये दिले असतात. एक नॉर्मल इंडिकेशन दिलं असतं. ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. वी आर गोइंग टू पुणे, आम्ही पुण्याला जातोय, म्हणजे साधं विधान केलेलं असतं. अजून एक याच्यामध्ये WH टाईपच्या प्रश्नार्थक वाक्य आणि SNO टाईपच्या प्रश्नार्थक वाक्य दिले असतात. बरं ठीक आहे, मी एक्सप्लेन केलंय. आपल्याला सबजेक्टिव्ह मूड पाहिजे होता. ए कुठं सापडतंय तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 2. इथं भलेही तो 1 क्रमांकावर आहे, पण इथं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिला आहे. म्हणजे 76चं उत्तर तुमचं 2 पाहिजे होतं मित्रांनो. ओके, चला. बरेच विद्यार्थी या प्रश्नामध्ये गोंधळले असतील. हे कंडिशनल क्लॉज आहे, तर त्यांनी कंडिशनल दिलाय, पण हा क्लॉज नाहीये. इथं क्लॉज विचारला नाही, बरं का? हा क्लॉज आहे इथं, मान्य, पण आपल्याला क्लॉज नाही विचारलेला ना, इथं मूड विचारलेला आहे. कंडिशनल क्लॉजची उदाहरणं सबजेक्टिव्ह मूड मध्ये. 77 कडे आपण जाऊया आता. ABC असे 3 विधानं दिले. शी मे बी अटेंडिंग द parent teacher meeting, she might be attending the parent teacher meeting, she could be attending the parent teacher meeting. मित्रांनो इथं विचारलंय की इन विच ऑफ द सेंटेन्स और सेंटेन्सेस अबव डू और डज द अंडरलाइन मॉडेल्स एक्सप्रेस गुड पॉसिबिलिटी. इथं गुड पॉसिबिलिटी दाखवणारं कोणतं वाक्य आहे? शक्यता, संभावना. ती बहुतेक पॅरेंट मीटिंग अटेंड करत असावी किंवा तिथं गेलेली असावी. बहुतेक आपण मराठीमध्ये सुद्धा किंवा बोलताना सुद्धा मे बी म्हणतो, मे बी, शायद. मग पहिल्याच विधानामध्ये तुमचं उत्तर तुम्हाला मिळतं की शी मे बी अटेंडिंग द पॅरेंट टीचर मीटिंग. बहुतेक ती पॅरेंट टीचिंग शिक्षक पालक सभेला ती हजर असावी किंवा ती अटेंड करत असावी. मित्रांनो माइट बी आणि कुड बी हे शक्यता इथं मे पेक्षा जास्त दाखवू शकत नाहीये. मग त्याच्यामुळे मे बी हे उत्तम उदाहरण आहे. ओनली ए, ऑप्शन क्रमांक 2 दिलाय. ठीक आहे, चला 78 कडे आपण जाऊया. इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. वेळ आलेली. सिलॅबी हा सिलॅबसचा अनेक वचन आहे. सिलॅबसचा अनेक वचन सिलॅबस नाही होत, सिलॅबसेस नाही, सिलॅबी होतं. वेळ आलेली सिलॅबस किंवा सिलॅबी रिवाइज करायची, अभ्यासक्रम सुधारण्याची आता वेळ आलेली. बरं, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट ऍक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबव. ऍक्टिव्ह वॉइस याचं निवडायचं आहे. हे पॅसिव्ह वॉइस दिलंय. मित्रांनो इथं टू बी रिवाइज्ड हा शब्द आला म्हणजे समजून घ्यायचं की इन्फिनिटिव्ह असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस आहे. इन्फिनिटिव्ह काय असतं? 2 + V1. मग 2 + V1 असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस. इन्फिनिटिव्ह कुठे सापडतंय? याच्यामध्ये तर नाहीये. इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी. मित्रांनो इट इज टाइम टू, इथं फॉर दिलेला आहे म्हणजे हे चुकीचं आहे. मग इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू रिवाइज. या ठिकाणी इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू रिवाइज हे वाक्य जास्त असं लिहायचं की वेळ आलेली अभ्यासक्रम बदलण्याची, वेळ आलेली अभ्यासक्रम बदलवून घेण्याची, सुधारण्याची. ओके, डी काय दिलं? इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. हे होतच नाही, इथं जास्त असं वाक्य घेतलं त्यांनी. म्हणजे इथं उत्तर सी पाहिजे तुमचं.
जे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सापडते. 78चं उत्तर 1. चला 79 कडे आपण जाऊया. A simple sentence has only one subject and one predicate. एक जे साधं वाक्य असतं त्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट असतो आणि एकच प्रेडिकेट असतं. मित्रांनो, आता प्रेडिकेट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे कर्ता, आणि प्रेडिकेट म्हणजे कर्त्याशी संबंधित केलेलं विधान, ज्याच्यामध्ये एकच एक कर्ता आणि त्या कर्त्याशी संबंधित केलेलं एकच एक विधान. गोपाल इज माय बेस्ट फ्रेंड. गोपाल माझा चांगला मित्र आहे. तर गोपाल कर्ता आणि त्या कर्त्या संबंधित एक विधान केलं की तो माझा मित्र आहे. कळलं? मग कर्त्याशी संबंधित एकच एक विधान. प्रेडिकेट म्हणजे विधान. रिमेनिंग पोर्शन कर्त्याच्या पुढचा. मग सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट त्याला म्हणतात. स्ट्रक्चर तर नाही होत, पॅटर्न नाही होत, सेंटेन्स ऑर्डर नाही, प्रेडिकेट. ओके, म्हणजे इथं सी कुठे सापडतोय? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. पुढे जाऊया मित्रांनो. इकडे पहा, मी माझ्या पद्धतीने आन्सर की देण्याचा प्रयत्न करतोय. आयोगाने जी आन्सर की दिली त्याच्यामध्ये तफावत असू शकते, परंतु मी आटोकाट म्हणजे आटोकाट प्रयत्न केलाय की तुम्हाला अचूक उत्तर मिळवण्याचा. शेवटी आयोगाने काय निर्णय दिलाय किंवा काय उत्तर दिली त्या आयोगाचे आन्सर केल्यानंतर कळेल. 80. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो. आय अनॉय हिम. मी त्याला त्रास देतो. अनॉय करणे म्हणजे त्रास देणे, रागवून सोडणे, बरं का? मग मी त्याला त्रास देतो. मग वाक्य साध्या वर्तमान काळाचं असल्यामुळे एम इज आर विथ्री. मग ही इज अनॉयड बाय मी. ऑप्शन क्रमांक 2. ही इज अनॉयड विथ मी चुकीचं आहे. ही इज अनॉयड विथ अस. असतं कसंच येऊ शकत नाही, कारण आयचं मी होतं. इथं पण अस दिलाय, चुकीचं आहे. की त्याला त्रास दिला जातो माझ्याकडून. ऑप्शन क्रमांक 2. 80चं 2 आहे. ओके, चला 81 कडे जाऊया. Choose the correct meaning of the underlined word in the following sentence. His shows are unique because he is completely ambidextrous. त्याचा शो हा युनिक आहे, एकमेव आहे, कारण तो ambidextrous माणूस आहे. मित्रांनो, काही वेळा परीक्षेत पडलेला हा प्रश्न. ambidextrous या शब्दाचा अर्थ होतो की असा व्यक्ती की जो आपल्या दोन्ही हाताचा कुशलतेने वापर करतो. म्हणजे वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. हे पाहिजे आपलं उत्तर. बरं, द स्टेज ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड अँड यूथ, याला ॲडोलसन्स, पौगंडावस्था म्हणतात ना. तारुण्य आणि बालपणातला जो काळ आहे, ती जी ग्रोथ आहे त्याला पौगंडावस्था म्हणतात, ॲडोलसन्स म्हणतात. म्हणजे पहिलं तर चुकीचं आहे. बरं, दुसरं तर आपण लिहिलं की हे उत्तर आहे ॲम्बिडेक्स्ट्रस. वन हू कॅन लिव्ह बोथ लँड अँड इन वॉटर, की जे पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहतात त्याला ॲम्फिबियन म्हणतात. मित्रांनो, ॲम्फिबियन याला उभयचर म्हणतो आपण, उभयचर. ओके, मग जलचर कोण असतात? ॲक्वाटिक. ओके, जलचर असतात ॲक्वाटिक. जमिनीवर राहणारे टेरेस्ट्रियल, भूचर, आणि दोन्ही ठिकाणी राहणारे ॲम्फिबियन. बरं, तिसरं पण लागू होत नाही. वन हू फ्लाईज इन अ स्पेस ऑर व्हेइकल, त्याला आपण ॲस्ट्रॉनॉट म्हणतो. मग हे सुद्धा लागू होत नाही. आपलं उत्तर 2 आहे. 81चं 2 उत्तर पाहिजे. चूज द करेक्ट सेंटेन्स. इथं करेक्ट सेंटेन्स आपल्याला निवडायचं आहे. पाहूया. शॅल वी हॅव सम कॉफी. आपण थोडी कॉफी घ्यायची का? मित्रांनो, साहजिकच परवानगी विचारली आहे, परमिशन आहे. सिकिंग परमिशनसाठी शाल वापरला गेलाय आणि क्वेश्चन आहे, साहजिकच हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. मित्रांनो, विनंती केली आहे. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यात प्रश्नार्थकची काही गरज नाही चिन्हाची. त्यातले त्यात ने सुद्धा वापरायची गरज नव्हती. तुम्हाला नॉर्मली हे असं वापरता येत होतं. प्लीज यू पोस्ट दिस लेटर फॉर मी. प्लीज माझ्यासाठी हे लेटर तू पोस्ट कर. मीची पण गरज नव्हती आणि प्रश्नार्थक चिन्हाची पण गरज नव्हती. म्हणजे ग्रॅमॅटिकली बी चुकीचं आहे. यू मे टेक ऑफ युअर हॅट. आय कांट सी द स्क्रीन.
मित्रांनो इथं पहा दोन वाक्य दिलेले आहेत, एक परिणाम स्वरूप दिलेलं आहे आणि एक नॉर्मल वाक्य दिलेलं आहे. मग इथं ग्रॅमॅटिकली इथं कॉमा दिलेला आहे त्यांनी, त्या कॉमाच्या ऐवजी तुम्हाला तिथं सेमीकोलन वापरायला पाहिजे होता. सेमीकोलन वापरायचं नाही तर तुम्ही बिकॉज वापरू शकले असते. उदाहरण पहा, यू मे टेक ऑफ युअर हॅट, सेमीकोलन वापरा, आय कांट सी द स्क्रीन. तू तुझी हॅट बाजूला काढ, मला स्क्रीन दिसत नाही, किंवा तू तुझी हॅट बाजूला काढ कारण मला दिसत नाही. तुम्ही बिकॉज वापरू शकले असते किंवा सेमीकोलन वापरायला पाहिजे होतं. म्हणजे ग्रॅमॅटिकली हे सुद्धा चुकीचं आहे, फक्त ओनली ए पाहिजे होतं. 82चं ए कुठं सापडता येईल? ऑप्शन क्रमांक 1 82चं. चला ठीक आहे, पुढे जाऊया 83 कडे. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक विथ द फॉलोइंग सेंटेन्स. द बॉय इज अक्युज्ड ऑफ डॅश डॅश ॲज ही किल्ड हिज ओन फादर. मग आता इथं दिलं सुसाईड, मॅट्रिसाईड, पॅट्रिसाईड, होमिसाईड. मित्रांनो त्या मुलावर आरोप होता, अक्युज्ड ऑफ चा आरोप असणे, हे लक्षात घ्या. प्रेझिटी चा आरोप असणे. मग त्या बरं अजून एक येतो ॲक्विट ऑफ, निर्दोष सोडणे. निर्दोष सोडण्यासाठी पण ऑफ दिलाय आणि आरोप लावण्यासाठी पण ऑफ दिलाय, ऑफ. बरं असो, आपला हा मुद्दा नाही. त्या मुलावर आरोप ठेवला गेला की त्याला त्याच्या वडिलांच्या हत्येचा आरोप ठेवला गेला. वडिलांच्या हत्येसाठी कोणता वर्ड आहे? पॅट्रिसाइड, पितृहत्या. द किलिंग ऑफ वन्स ओन फादर. सुसाईड, आत्महत्या. मित्रांनो याचं स्पेलिंग सुद्धा भरपूर विचारले. सुसाईड. मॅट्रिसाइड, मातृहत्या. किलिंग ऑफ मदर. आणि होमिसाइड हा मनुष्य हत्या. तुम्ही एखाद्या मनुष्याचा हत्या करतायत, मर्डर करतायत, एक प्रकारे मर्डर म्हणजेच होमिसाइड. एक प्रकार अजून एक येतो, लक्षात असू द्या, कार्नेज. कार्नेज या शब्दाचा अर्थ होतो नरसंहार. जास्त प्रमाणावर जर मनुष्याचा वध केला गेला असेल, महाभारताचे जे युद्ध झालं ते कार्नेजच होतं, नरसंहार होता त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपलं उत्तर आहे त्या ठिकाणी होमिसाइड, डी. म्हणजे 83चं उत्तर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाहिजे होतं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 84. टिटो टॅलर काही वेळा विचारला गेलाय. ज्या पोरांनी आधीचे पेपर्स दिले असतील त्यांना लक्षात आलं असेल. टिटो टॅलर म्हणजे निर्व्यसनी माणूस, की जो दारू, सिगरेट, पान, तंबाखू या सगळ्या गोष्टींपासून, अल्कोहोलिक गोष्टीपासून दूर आहे, अलिप्त आहे. मग टिटो टॅलर इज अ पर्सन हु अबस्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. अबस्टेन फ्रॉम च्या पासून अलिप्त असणे. मग अल्कोहोलिक ड्रिंक्स पासून जो माणूस दूर आहे त्याला म्हणतात टिटो टॅलर. डी. डी कुठे सापडते तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 4. बरं, पहिलं टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स, ते तर लागूच होत नाही, की जो अल्कोहोलिक ड्रिंक्स घेतो, विरुद्धार्थी ते. जो अल्कोहोलिक ड्रिंक्स घेतो त्याला ड्रंकार्ड म्हणतात. ड्रंकार्ड, दारुडा, किंवा ॲडिक्टेड पण म्हणू शकतात तुम्ही. ॲडिक्शन. इट्स ऑल काइंड्स ऑफ फूड, याला ओमनिवरस म्हणतात, की जो सगळ्या प्रकारचं अन्न भोजन ग्रहण करतो, हे लागू होत नाही. ड्रिंक्स टू मच हा सुद्धा ड्रंकार्डच आहे, त्याच्यामुळे सी सुद्धा चुकीचं आहे. डी ऑप्शन 4 मध्ये दिलंय 84चा. हे सगळं अनालिसिस तुम्हाला समजून सांगतोय. चला पुढे जाऊया. चूज द अप्रोप्रिएट वर्ड फॉर द फ्रेज दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब्ड ऑफ. अशी गोष्ट की जे पुसता येऊ शकत नाही किंवा रिमूव्ह करता येऊ शकत नाही. मग अशा गोष्टीला आपण म्हणतो इनडेलिबल, पुसता न येणारे. दॅट कॅन नॉट बी वाईप आउट ऑर रब्ड ऑफ. इररेपरेबल. इररेपरेबल या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी आपण म्हणतो की भरपाई करता न येणारे. आपण म्हणतो जी हानी झाली आहे ती भरून निघणार नाही, बरं का. अशा गोष्टीला म्हणतात इररेपरेबल. इनवेटेबल, आधीच प्रश्न गेला, दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड. अटळ. इनफॅलिबल. इनफॅलिबल म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो इनफॅलिबल, अचूक, ज्याच्या हातून कधी चूक घडत नाही असा. ज्याच्या हातून कधीही चूक घडत नाही असा. ओके,
मग हे सगळे लागू होत नाहीये. ऑप्शन क्रमांक 2 पाहिजे 85चा. चला पुढे जाऊया 86 कडे. आयडेंटिफाय द सुटेबल मॉडेल्स विच इंडिकेट सम काइंड ऑफ रूल इन द फॉलोइंग सेंटेन्स. बरं, इथं इंडिकेट करायला सांगितलं की जे रूल सांगण्यासाठी इंडिकेट करणारा मॉडेल ऑफ इथं वापरायचं आहे. इन दिल्ली इवन द पिलियन रायडर्स डॅश डॅश वेअर हेल्मेट. पिलियन मित्रांनो, पिलियन या शब्दाचा अर्थ होतोय पिलियन रायडर. गाडी चालवणारा जो बाईक चालवणारा मुख्य समोरचा जो व्यक्ती असतो तो रायडर आणि त्याच्या पाठीमागे बसणारा तो पिलियन रायडर. म्हणजे पाठीमागे बसलेला जो रायडर आहे त्याला म्हणतात पिलियन रायडर. मग इथं दिलंय की दिल्लीमध्ये इवन दिल्लीमध्ये सुद्धा पाठीमागे बसणाऱ्या त्या व्यक्तीला हेल्मेट परिधान करणं गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्याच पोरांनी इथं मस्ट केला असेल, पण मित्रांनो मस्ट केलंच पाहिजे, झालंच पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. पण या ठिकाणी तुम्हाला इंडिकेशन दिलंय की सांगणारा सांगतोय की बाबा दिल्लीमध्ये सुद्धा जो पाठीमागे बसणारा जो व्यक्ती आहे त्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणं गरजेचं आहे. गरजेचं आहे म्हणजे गरज असण्यासाठी हॅव टू किंवा हॅज टू वापरला जातो. इथं हॅज टू सुद्धा वापरता आला असता, पण रायडर्स प्लुरल आहे त्याच्यामुळे हॅज नाही लागणार, हॅव टू लागतो. ची गरज असणे. बऱ्याच पोरांनी मस्ट केला असेल. आता पाहूया मस्ट उत्तर येतंय आयोगाचं की हॅव टू, पण माझ्या दृष्टिकोनातून हॅव टू उत्तर बरोबर राहील. हॅज टू चुकीचं आहे. शूड केलं पाहिजे, झालं पाहिजे नाही, की प्रत्येकाला ते हेल्मेट घालणं गरजेचं आहे. इव्हन जो पाठीमागचा व्यक्ती आहे त्याला सुद्धा. ठीक आहे, गरजेचे असणे. 86चं 2. ओके, पुढे बघू आपण आता 87. नायदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट हिम. मित्रांनो, आयदर ऑर नायदर नॉर याच्यामध्ये जो सेकंड करता येतो ऑर किंवा नॉर नंतर त्या कर्त्यानुसार आपल्याला क्रियापद घ्यावं लागतं. इथं प्रेजुडाइज, प्रेजुडाइज म्हणजे पूर्वग्रह, आधीच एखाद्या व्यक्तीविषयी किंवा घटनेविषयी केलेलं मत त्याला म्हणतात प्रेजुडाइज. पण दोन्ही करते एकवचनी आहे. बरं, एकवचनी असल्यामुळे इथं अफेक्ट विवन कधीच येणार नाही, अफेक्ट्स पाहिजे. दुष्परिणाम, की त्याच्यावर अभिमानाचाही परिणाम होत नाही आणि कशाचाही परिणाम होत नाही, प्रेजुडाइजचाही परिणाम होत नाही. प्रेजुडाइज हा शब्द पूर्वग्रह, ऐकून घ्या. पूर्वग्रह काय? मला जर सांगितलं की XY जो व्यक्ती तुला भेटायला येणार आहे तो व्यक्ती खडूस आहे, नीच आहे, चांगला नाही आहे, मग तो माणूस भेटण्याच्या आधीच मी त्याच्याबद्दल विचार करून घेतो की तो माणूस नीच आहे, अधम आहे. म्हणजे एखाद्या घटनेबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही आधीच जे मत बनवून घेतात पूर्वकलुषित, त्याला पूर्वग्रह म्हणतात, प्रेजुडाइज म्हणतात. असो, म्हणजे पहिलं चुकीचं आहे. आपल्याला अफेक्ट्स पाहिजे होता, कारण इथं विचारला आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स गिवन अबव. इच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम. या क्वालिटीज पैकी प्रत्येक क्वालिटी त्याच्यामध्ये सापडते. मित्रांनो, इच ऑफ द, आयदर ऑफ द नंतर अनेक वचन नाम जोडलेलं असतं, क्रियापद एक वचनी असतं. स्ट्रक्चर बरोबर आहे, बी करेक्ट आहे. आयदर ही ऑर आय एम टू बी ब्लेम्ड. बऱ्याच पोरांना हे चुकीचं वाटलं असेल. आयदर ऑर किंवा नायदर नॉर नंतर येणारा जो करताय त्याच्यानुसार क्रियापद. इथं आयला आपण एम वापरतो. एकतर तो किंवा मी, मला किंवा त्याला दोष दिला जाईल. टू बी ब्लेम्ड म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. बी आणि सी, बी आणि सी कुठं सापडतंय? कारण तुम्हाला करेक्ट विचारलंय. ओनली बी अँड सी सापडतंय ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. म्हणजे 87चं उत्तर 2. ओके, चला 88 कडे आपण जाऊया. वी शॅल गो टू अमृतसर व्हेन माय सिस्टर डॅश डॅश फ्रॉम कोल्हापूर. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द सेंटेन्स. मित्रांनो, एकीकडे जर सिंपल फ्युचर वापरलेला असेल तर दुसरीकडे पुन्हा भविष्यकाळाचा संकेत देण्यासाठी सिंपल प्रेझेंट वापरावा लागतो. इथं रिटर्न दिलाय, विल रिटर्न दिलाय, रिटर्न्स दिलाय आणि विल बी रिटर्न्स दिलाय. इथं आपल्याला रिटर्न्स वापरावा लागेल. बरेच पोरं विल रिटर्न वापरतील, ते काही चुकीचं नाहीये. पण लक्षात घ्या, एकीकडे भविष्यकाळ दिलाय तर पुढचा भविष्याचा संकेत देण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. म्हणजे एकीकडे सिंपल फ्युचर, एकीकडे सिंपल प्रेझेंट दिला जातो. वाक्याचा अर्थ होतो की आम्ही अमृतसरला जाऊ जेव्हा माझी बहीण कोल्हापूरहून परत येईल. जेव्हा ती परत येईल तेव्हा जाऊ. म्हणजे इकडे सिंपल फ्युचर दिला, तिकडे साधा वर्तमान काळातून साधा भविष्यकाळ दाखवला आहे. उत्तर आहे तुमचा रिटर्न्स. हा तर भूतकाळ झाला. विल रिटर्न आला असता, पण एकीकडे सिंपल प्रेझेंट भरावा लागतो. विल बी रिटर्न हे लागू होत नाही. ऑप्शन क्रमांक 3 88चं. बरं, चला 89 कडे आपण जाऊ. 89. Choose the correct meaning of the underlined phrase from the given sentence. He refused
माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक, त्याने माझी रिक्वेस्ट रिफ्यूज केली पॉइंट ब्लँक, थेट सरळ सरळ, कोणतेही आडेबिडे न घेता डायरेक्ट त्याने माझी विनंती रिफ्यूज करून टाकली डायरेक्टली. म्हणजे पर्पजफुली, हेतुपूर्वक हे लागू होत नाही. इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे ते लागू होत नाही. ठीक आहे. बरं, डायरेक्टली हेच ना, डायरेक्ट सरळ सरळ थेट कोणतेही आडेबिडे न घेता, पोलाइटली नम्रपणे लागू होत नाही. 89चं उत्तर पाहिजे आपल्याला 3. चला पुढे जाऊया 90 कडे. विच फ्रेज रिप्रेझेंट्स द वर्ड परसिवरन्स. परसिवरन्स म्हणजे कठोर मेहनतीने, अखंड मेहनतीने. इथं उत्तर आहे, म्हणजे इकडे बघा, परसिवरन्स या शब्दाचा अर्थ होतो अखंडपणे, अविरतपणे, कंटिन्युअस हार्डवर्क. बरं, मग विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड परसिवरन्स. नेव्हर गिव्हिंग अप. गिव्हिंग अप म्हणजे सोडून देणे, त्या करणे, कोणताही घेतला वसा सोडून न देता कंटिन्यू अविरतपणे कार्य करत राहणे, त्याला परसिवरन्स म्हणतात. लॅक ऑफ मोटिवेशन. मोटिवेशन या शब्दाचा अर्थ माहिती आहे प्रेरणा, की जिथं प्रेरणेचा अभाव असेल तर त्याला लॅक ऑफ मोटिवेशन म्हणतात, चुकीचं आहे. इझिली परसिव्ड. परसिव्ह म्हणजे आकलन होणे, म्हणजे सहज आकलन होणारा, हे लागू होत नाही. बरं का. ठीक आहे. सिव्हिअर एक्सप्रेशन. सिव्हिअर म्हणजे उग्र, कठोर, उग्र हावभाव, लागू होत नाही. उत्तर आपलं आहे पहिलं. 90चं उत्तर पहिलं. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता वेळ येते इथं पॅसेजची. पॅसेज अत्यंत टफ आहे. टफ म्हणण्यापेक्षा लेंदी आहे. उतारा वाचण्याला भरपूर वेळ लागतो. मित्रांनो, असे प्रश्न तुम्ही सर्वात शेवटी सोडवायचा, कारण उतारा वाचताना तुम्ही कमीत कमी 2 ते 3 वेळा तो उतारा वाचतात, 5 ते 10 मिनिटं तिथं घालवतात. प्रश्न उत्तर चालताना अजून 5 ते 10 मिनिटं घालवतात. म्हणजे 5 मार्काच्या प्रश्नासाठी 15-20 मिनिटं तुम्हाला घालवणे योग्य नाही. अशा वेळेस उतारा न वाचता त्याचे प्रश्नाचे उत्तर तिथं शोधण्याचा प्रयत्न करायचा. मी तुम्हाला डायव्हर्ट करत नाही की तुम्ही उत्तरा सोडू नका, कारण 5 प्रश्न आहे. पण त्या ठिकाणी उत्तरे, जसं आपण 10वी 12वी मध्ये उतारा वाचून प्रश्नाचे उत्तर सोडवायचो, इथं आपल्याला फक्त क्लिक करायचं की ते पर्याय तिथे सापडत आहेत का, त्या 4 पर्यायामध्ये ती ओळ वाचून तेवढं पाहायचं. बाकी उतारा वाचत बसायची गरज नाही. बरं, उतारा कशाबद्दल दिला आहे तर इथं कम्प्युटरचे जे लँग्वेजेस आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, त्या लँग्वेज बद्दल माहिती दिली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेज दिलेल्या आहे, आणि कोणती लँग्वेज श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा कोणती कनिष्ठ आहे, किंवा त्याच्यापेक्षा कोणती कनिष्ठ आहे, असं त्या लँग्वेजबद्दल आणि प्रत्येक लँग्वेजचं महत्त्व काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. मी उतारा वाचत बसत नाही, पण माझ्या दृष्टिकोनातून मी जे उत्तरं मला जे सापडली ते मी ते देण्याचा प्रयत्न करतोय. मी पुन्हा एकदा क्लिअर करतोय की माझी उत्तरं आणि आयोगाचे उत्तरं मे बी त्याच्यामध्ये व्हेरिएशन असू शकतं, तरी मी प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी सोडवण्याचा, देण्याचा. ओके, चला पाहूया. किचकट स्वरूपाचा उतारा आहे, लेंदी आहे. मग इथं 91 नंबर, 91 ते 55 आपल्याला क्वेश्चन पाहायचं आहे. ओके. The capabilities of strong statistical computing are found in the programming language named. इथं उत्तर GNU ऑक्टेव्ह असं माझ्या दृष्टिकोनातून आहे. पुन्हा एकदा सांगतोय, माझ्या दृष्टिकोनातून. म्हणजे डी तुम्हाला कुठे सापडतोय, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. 91चं उत्तर 3 पाहिजे. ओके, 91चं उत्तर 3. 92 पहा. The features like easy learning and rich set of libraries are witnessed in the programming language called. इथं उत्तर आहे तुमचं डी, सिलॅब. मग कुठं सापडेल तुम्हाला डी, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. ओके. Of all the languages referred to the passage, the 2 programming languages which are less efficient than others in some respects are.
तर इथं माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे मी जे उत्तर शोधलंय त्यात मला हे सापडतंय, पायथॉन अँड प्रोलॉग बी. बी कुठं सापडतंय तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 93. म्हणजे कोणत्या दोन भाषा ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या लेस इफिशियंट आहे, कमी कार्यक्षम आहे. ओके, आता पुढे जाऊया 94 कडे. ओके, which of the following is the correct combination of programming language and it is special features? तिथं याचं उत्तर जे आहे ते ए आणि डी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर आहे, बोथ ए अँड डी. जुलिया लो लेवल कंट्रोल अँड स्केलेबिलिटी, डी लिव्स हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग अँड न्यूमेरिकल अनालिसिस. म्हणजे 94 उत्तर 1. बरं, 95 कडे आपण जाऊया. Overall, the passage refers to dash programming languages that are used for developing AI and ML. याच्यामध्ये जवळपास पॅसेजेस मध्ये 12 पेक्षा जास्त लँग्वेजचा उल्लेख केलेला आहे. 12. तर 12 सापडते तुम्हाला सी, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, उत्तरा साईडला ठेवूया. आता पुढचे 96 ते 100 आपल्याला पाहायचे. इंटरजेक्शन केवळ प्रयोगी हवे मित्रांनो. इंटरजेक्शन, कंजंक्शन, प्रिपोजिशन, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह सगळं विचारलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी पार्ट्स ऑफ स्पीच पासून, टेन्स पासून, व्होकॅब्युलरी पासून सगळा भाग करणं गरजेचं आहे. इथं पुन्हा आलं इंटरजेक्शन, पुन्हा आलं म्हणजे आधी प्रिपोजिशन विचारलंय, कंजंक्शन विचारलंय, आता इथे इंटरजेक्शन विचारलं. द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस सरप्राईज. सरप्राईज हा एक्सप्रेस आपण सरप्राईज आश्चर्यचकित झाल्यानंतर हाय म्हणतो का आपण? कॉल फॉर अटेन्शन, एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण म्हणतो ना हाय. मग त्याला आपण संदेश पाठवताना आपण हाय टाकतो त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी. मग कॉल फॉर अटेन्शन हे त्याचं उत्तर आहे. शॉक, आपल्याला शॉक बसल्यानंतर आपण हाय म्हणतो का? नाही. रिलीफ, जेव्हा आपण सुटका होते आपली, आपण मुक्त होतो एखाद्या गोष्टीतून, आराम मिळतो, तेव्हा हाय म्हणतो का? नाही. ते हाय मराठीत म्हणतो की हाय सुटलो आता, इंग्लिश मधला हाय वेगळा. म्हणजे उत्तर आपलं आहे त्या ठिकाणी बी. बी कुठे सापडते तुम्हाला? ते सापडते तुम्हाला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. सोपा होता प्रश्न. ठीक आहे, 97 कडे आपण जाऊया. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. बरं, प्रेपोजिशनचा करेक्ट यूज विचारलाय मित्रांनो. सरळ उत्तर तुम्हाला सांगतोय. इथं उत्तर आहे 2, सिन्स. सिन्स हा आरंभ बिंदू पासून असतो, स्टार्टिंग पॉइंट पासून, जेव्हा घटनेची सुरुवात असते. आणि सिन्स आणि फॉर चालू पूर्ण काळात वापरतात. चालू पूर्ण वर्तमान काळात, चालू पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. 2001 पासून ती या कॉलेजमध्ये शिकवत आलेली आहे. सिन्स घटनेच्या सुरुवातीपासून आणि फॉर फिक्स ड्युरेशन पासून, जेव्हा 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 1 महिने, 2 महिने, 3 महिने, जेव्हा कालावधी मोजून दिला असतो कॅल्क्युलेटेड, तेव्हा फॉर वापरला जातो. फिक्स ड्युरेशन असतो तो, फिक्स ड्युरेशन. आणि जेव्हा घटनेचा फक्त स्टार्टिंग पॉइंट दिलेला असतो, आरंभ बिंदू, पण घटनेचा कालावधी मोजून दिलेला नसतो, फक्त सुरुवात दिलेली आहे, तेव्हा सिन्स वापरला जातो. लक्षात कसं ठेवायचं? सिन्स मधला पहिला अक्षर यस आहे, स्टार्टिंग मधला पहिला अक्षर यस आहे, फॉर मधला पहिला अक्षर यफ आहे, फिक्स ड्युरेशन मधला पहिला अक्षर यफ आहे. बरं, मग हे सिन्स त्या ठिकाणी लागू होतंय. इथं जर 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असतं, इथं 25 इयर्स तर फॉर आला असता. बरं, पहिलं कानी शी हॅज बीन टीचिंग इन दिस स्कूल फ्रॉम 2001 टू 2010 असं दिलं असतं, फ्रॉम 2 असतो, तेव्हा हे बरोबर झालं असतं. चुकीचं आहे. फ्रॉम कोणत्या काळात वापरता येतो? हे बरोबर आहे. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज बिफोर 2001. इथं चालू पूर्ण वर्तमान काळ दिला आणि बिफोर भूतकाळात देतोय, हे पण कन्स्ट्रक्शन चुकीचं आहे. शी हॅज बीन टीचिंग इन दिस स्कूल फॉर 2001 नी, आता 2025, इथं जर 25 इयर्स असता 2001 च्या ऐवजी, तर हे वाक्य बरोबर झालं असतं. ठीक आहे, हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन फक्त बी कुठे सापडतोय? तो सापडतोय तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये. ओके, पुढे जाऊया. चूज फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह द वर्ड विच सिनोनिमस इन मीनिंग विथ फॉल्स. फॉल्स म्हणजे काय? एकदम सोपा भाग आहे. ट्रू ऑर फॉल्स आपल्याला लहानपणी होते परीक्षेमध्ये. सत्य की असत्य ओळखा.
ट्रू म्हणजे सत्य, फॉल्स म्हणजे असत्य. बरं, असत्य म्हणजे अनट्रू. रिअल म्हणजे सत्य होतं, ट्रू म्हणजे पण सत्य होतं, रिअलिस्टिक म्हणजे पण सत्यता पूर्ण असतं ते, म्हणजे सगळे समानार्थी झाले. आणि अनट्रू म्हणजे चुकीचे, खोटे, असत्य. उत्तर तुमचा अनट्रू आहे. एकदम इझी शब्द होता हा. 98. ठीक आहे, म्हणजे 98चा ऑप्शन क्रमांक 3 पाहिजे. 99. Fill in the blank in the following sentence with suitable word given below it. She wanted to buy some books. Some books का? Books अनेकवचनी आहे. Some काउंटेबल अनकाउंटेबल दोन्हीसाठी वापरता येतो. Some books, तिला काही पुस्तक खरेदी करायचे. Some पाहिजे. Any अनकाउंटेबल साठी वापरतात, चुकीचं आहे. नाहीतर हा शब्द सुद्धा इथं बसत नाही. Each एकवचनीसाठी वापरतात, each book किंवा एव्हरी बुक, लागू होत नाही. Some book या ठिकाणी पाहिजे, अर्थपूर्ण आहे की शी वॉन्टेड टू बाय सम बुक्स, तिला काही पुस्तक खरेदी करायचे. म्हणजे 99चं उत्तर तुमचं पहिलं पाहिजे. विचार करा मित्रांनो, प्रोनाउनच्या प्रकारापासून ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, क्लॉज सगळं ग्रामर विचारलेलं आहे, डिग्री विचारलंय, पॅसिव्ह वॉइस विचारलंय. फक्त याच्यामध्ये एक प्रकार विचारला नाही, तो म्हणजे क्वेश्चन टॅग विचारलेला नाही बस. अदरवाईज सगळं ग्रामर कव्हर केलेलं आहे. बरं, काळ सुद्धा कव्हर केलेले आहेत. लास्ट नाईटचं आपण पाहिलं. फ्युचर टेन्स, फ्युचरचा आधीचा पण एक येऊन गेला. चूज द करेक्ट फॉर्म द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. काय विचारलंय? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. बरं, इन द फॉलोइंग सेंटेन्स, इवन 2 hours फ्रॉम नाऊ, इवन पुढचे 2 तास अजून, शी विल बी टायपिंग द लेटर्स, ती लेटर्स टाईप करत असेल, अक्षर टाईप करत असेल. विल टाईप सिंपल फ्युचर आहे, बरोबर आहे, हे लागू होत नाही. साधा काळाचा प्रश्न आहे. विल हॅव बीन टायपिंग पाहिजे होता, हे ग्रामॅटिकली चुकीचं आहे, म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आला असता. शॅल हॅव टाइप्ड, शॅल हॅव टाइप्ड फ्युचर परफेक्ट, मग हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे मित्रांनो, मी माझ्या पद्धतीने अनालिसिस देण्याचा प्रयत्न केला आहे. आयोगाची आन्सर की आल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतीलच. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, फॉलो आणि शेअर जरूर करा. मित्रांनो, मी यूट्यूबवर जास्त सक्रिय नाही, पण यापुढे विद्यार्थ्यांसाठी खास मी वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळी माहिती देणारे व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड करणार आहेत. तरी सहकार्य असू द्या तुमच्या सगळ्यांचं. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलचं नाव लक्षात असू द्या, जगतपाल फाउंडेशन. तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.